नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा जर का तुम्हाला सरकारी बँकमध्ये काम करायचे असेल तर बघा भारतीय स्टेट बँक यामध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा यामध्ये दिलेल्या पदांसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. डायरेक्ट तुमची मेरिट लिस्ट लावल्या जाणार आहे. म्हणून ज्या कोण्या विद्यार्थ्यांना पेपरची भीती असते तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच यासाठी अर्ज करावे. आता बघा या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत देणार आहे. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेट बद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये जर बघितलं तर विविध रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर जर बघितलं तर बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन म्हणजेच की पेमेंट ऑफ फीज याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. जे की बघा अर्जाची प्रक्रिया कधीपासून सुरुवात झालेली आहे तर बघा 2 डिसेंबर पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे. आणि अंतिम दिनांक जर बघितली तर बघा 23/12/2025 हे राहणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा प्रत्येक पदानुसार किती रिक्त जागा आहेत कॅटेगरी वाईज याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्यासोबतच बघा प्रत्येक पदाला वयोमर्यादाबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता बघा सर्वात अगोदर जर बघितलं व्हाईस प्रेसिडेंट वेल्थ सिनियर रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी जर बघितलं एकूण जर बघितलं 506 रिक्त जागा आहेत आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे डाटा दिसून येणार आहे. तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहे तुम्ही इथं बघून घ्याल. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जर का ही पीडीएफ पाहिजे असेल, तुम्ही जर अजूनपर्यंत बघितली नसेल तर बघा ही जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉईन होऊन जर बघितलं संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा 2 नंबरची जी पोस्ट आहे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर यासाठी जर बघितलं 206 रिक्त जागा आहेत आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जर बघितलं एकूण 284 रिक्त जागा आहेत. यामध्ये जर बघितलं तर बघा युवर कॅटेगरीसाठी बघा 115 जागा रिक्त आहेत. आणि त्यासोबत बघा एज लिमिट बद्दल जर माहिती बघितली तर बघा पहिल्या पदाला 26 वर्षाचे मिनिमम आणि मॅक्झिमम बघा 42 वर्षापर्यंत. 2 नंबरचे पद आहे 23 वर्ष मिनिमम आणि 35 वर्ष मॅक्झिमम आणि 3 नंबरचे पोस्ट आहे 20 वर्ष मिनिमम आणि 35 वर्षापर्यंत जर बघू शकता तुम्ही अर्ज करू शकता. आता बघा तुम्ही जर बघितलं तर सर्कल वाईज वॅकन्सीज बद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता बघा तुम्ही इथे बघू शकता 13 आणि 14 नंबरला म्हणजे की महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो यासाठी जर बघितलं रिक्त जागा किती आहेत तर बघा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं पहिल्या पदासाठी तर बघा 38 जागा रिक्त आहेत आणि मुंबई मेट्रोमध्ये बघा 57 जागा रिक्त आहेत. त्यासोबत बघा 2 नंबरचे जे पद आहे त्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये 8 जागा आणि मुंबई मेट्रोमध्ये बघा 13 जागा. त्यानंतर बघा 3 नंबरचं जे पद आहे कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह यामध्ये बघा महाराष्ट्रासाठी 7 जागा आणि मुंबई मेट्रोमध्ये जर बघितलं 25 जागा तुम्हाला इथे रिक्त दिसून येणार आहेत. आता बघा ही जी जाहिरात आहे ऑल इंडिया व्हॅकन्सी निघालेली आहे. तुम्ही बघू शकता की प्रत्येक सर्कल वाईज किती जागा रिक्त आहेत आणि त्यानुसार बघा तुम्ही अर्ज जे आहे ते तुम्ही करू शकता. आता बघा यामध्ये जर खाली आपण आलो आणखी तर बघा तुम्हाला इथं म्हणजे की तुम्हाला अॅन्युअल सीटीसी किती दिल्या जाणार आहे प्रत्येक पदानुसार तुम्हाला याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता बघा तुम्हाला जर बघितलं कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या पदासाठी तर बघा तुम्हाला 4 लाखचं जे अॅन्युअल पॅकेज आहे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि ही जी पद भरती आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर केला जाणार आहे. 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट जो तुमचा असणार आहे तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे की द कॉन्ट्रॅक्ट पिरियड इज ऑफ 5 इयर म्हणजे की 5 वर्षाचा जो कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे तुमचा असणार आहे. आणि बघा बँकेच्या रिक्वायरमेंट नुसार जर बघितलं यामध्ये वाढ पण होऊ शकते. आता बघा प्रत्येक पदानुसार जर बघितलं क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स काय देण्यात आलेला तुम्ही इथे बघू शकता. आता बघा पहिल्या पदाला जर बघितलं आपण तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन. आणि यासाठी जर बघितलं पहिल्या पदाला तर बघा 6 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे तुम्हाला सेल्स अँड मार्केटिंग विथ लिडिंग पब्लिक प्रायव्हेट फॉरेन बँक्स वेल्थ मॅनेजमेंट फिल्म्स यामध्ये जर बघितलं 6 वर्षाचा एक्सपिरियन्स जो मागण्यात आलेला आहे पहिल्या पदासाठी. 2 नंबरचं जे पद आहे यामध्ये बघा तुम्हाला ग्रॅज्युएशन जे आहे असणं आवश्यक आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स जर बघितलं तर यामध्ये मागण्यात आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. त्याच खाली जर आलो आपण 3 नंबरची जी पोस्ट आहे कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जर बघितलं तर बघा ग्रॅज्युएशन. त्यानंतर बघा 2 नंबरला जर का तुमचं डॉक्युमेंटेशन रिक्वायरमेंट ऑफ फायनान्शियल प्रोडक्ट किंवा बघा गुड कम्युनिकेशन स्किल वुड बी डिझायरेबल यामध्ये जर का तुमचं एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच तुम्हाला जर बघितलं तर प्रिफरन्स दिला जाणार आहे. त्यानंतर बघा स्पेसिफिक स्किल रिक्वायर्ड इफ एनी म्हणजे की बघा तुम्हाला इथं जर बघितलं स्पेसिफिक स्किल बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. जर का तुमच्याकडे शुड हॅव व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स फॉर टू व्हीलर म्हणजे की बघा तुमच्याकडे जर बघितलं तर टू व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन्स जर असेल तर तुम्हाला स्पेसिफिक स्किल बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा जॉब प्रोफाइल बद्दल पण इथे माहिती सांगण्यात आलेली आहे की म्हणजे की कामाचे प्रकार आणि कामाचे स्वरूप काय असणार आहे. आणि त्यानंतर बघा की रिस्पॉन्सिबिलिटी एरिया म्हणजे की बघा कोणकोणत्या महत्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे राहणार आहे याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघून घ्याल.
त्यानंतर जर बघितलं खाली आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे, तर बघा सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे. तर बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुमचा पेपर होणार नाही आहे. यामध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे की द सिलेक्शन प्रोसेस will comprise shortlisting of the candidate followed by one or more round of personal, telephonic, video interview and CTC negotiation. म्हणजेच की बघा यामध्ये जर बघितलं क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे की जे काही विद्यार्थी शॉर्टलिस्टेड केले जातील त्यांना बघा पर्सनल किंवा टेलिफोनिक किंवा व्हिडिओ इंटरव्ह्यूद्वारे जर बघितलं त्यांचे जे इंटरव्ह्यू केला जाणार आहे. आता बघा शॉर्टलिस्टिंग मेअर फुलफिलिंग मिनिमम क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स विल नॉट वेस्ट एनी राईट ऑफ कॅन्डिडेट फॉर बिंग कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. म्हणजेच की बघा जर का तुमचा एक्सपिरियन्स किंवा बघा तुमचं जर का क्वालिफिकेशन यामध्ये मॅच झालं त्याच विद्यार्थ्यांना जर बघितलं तर इंटरव्ह्यूसाठी जर शॉर्टलिस्टेड केल्या जाणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्यानंतर बघा इंटरव्ह्यू जर बघितलं तर 100 मार्कचा राहणार आहे. द क्वालिफाईंग मार्क्स इन इंटरव्ह्यू विल बी डिसाइडेड बाय बँक नो करस्पॉन्ड्स विल बी एंटरटेन इन दिस रिगार्ड. म्हणजेच की बघा जे क्वालिफाईंग मार्क जे आहे ते बँक जे डिसाईड करणार आहे यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच जर बघितलं मेरिट लिस्ट फॉर सिलेक्शन विल बी प्रिपेअर इन डिसेंडिंग ऑर्डर ऑन द बेसिस ऑफ स्कोर्स ऑप्टेन इन इंटरव्ह्यू ओनली. म्हणजेच की बघा जे मेरिट लिस्ट लागणार आहे तुमची ते इंटरव्ह्यूच्या बेसिस मार्क्सवर जर बघितलं तर लागणार आहे. तुम्ही तर बघू शकता यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे. आता बघा यासाठी जर बघितलं परीक्षा शुल्क किती लागणार आहे तर बघा जे काही UR, EWS, OBC कॅन्डिडेट असतील त्यांना जर बघितलं 750 जे परीक्षा शुल्क लागणार आहे आणि SC, ST, PWBD जे कॅन्डिडेट आहे त्यांना जर बघितलं परीक्षा शुल्क माफ राहणार आहे. म्हणून या विद्यार्थ्यांनी नक्कीच यासाठी अर्ज करावा. यांना जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची जे परीक्षा शुल्क आहे ते आकारण्यात आलेली नाही आहे, म्हणून यांनी नक्कीच अप्लाय करावं. आता बघा ही जे बँकेची वेबसाईट तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे या वेबसाईटवरून जर बघितलं तुम्ही अर्जाला सुरुवात करू शकता. कारण की बघा 2 डिसेंबर पासून जर बघितलं अर्जाला सुरुवात झालेली आहे. आता बघा कोणकोणते डॉक्युमेंट आहे तुम्हाला अपलोड करायचे आहे. तुम्हाला इथे डॉक्युमेंट बद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर बघा व्हिडिओमधील जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे कव्हर केलेले आहेत. आता बघा तुम्हाला जर बघितलं हाऊ टू अप्लाय याच्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. तुम्ही इथे बघू शकता की या वेबसाईटवरती लॉग इन करून तुम्हाला कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे याबद्दलची माहिती तुम्हाला इथे खाली देण्यात आलेली आहे. आता बघा या भरती संदर्भातील जर काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता बघा जर ज्या कोणी विद्यार्थ्यांना जर बघितलं तर परीक्षा द्यायची नसेल डायरेक्ट तुम्हाला जर का सिलेक्शन घ्यायचं असेल इंटरव्ह्यूद्वारे तर बघा एक इंटरव्ह्यू देऊन तुमचं सिलेक्शन होऊ शकते. आणि SBI बँकमध्ये जर बघितलं चांगल्या प्रकारे ही जे म्हणजे की सुवर्ण संधी निघून आलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांची पदवी झालेली असेल तर बघा त्यांनी जर बघितलं तर कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जर बघितलं तर अर्ज करू शकता. आणि त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर बघितलं तर सॅलरी पण दाखवण्यात आलेली आहे. त्यासोबतच जर बघितलं तर या पदासाठी तुम्हाला 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे. आणि बघा बँकेच्या रिक्वायरमेंटनुसार जर बघितलं तुम्हाला जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो वाढून पण मिळणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर बघा अशा प्रकारची आजच्या भरतीची अपडेट होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी नक्कीच मला विचारा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.